साहेब, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तुम्ही त्या भेटीचे साक्षीदार आहात. काय काय घडलं नेमकं? बरंच काही घडलं. काय घडलं? दोन भाऊ भेटले, एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं, गप्पा झाल्या. शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये व्यंगचित्रांवर चर्चा झाली. काय म्हणतो? जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच गोष्टी झाल्या. दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. नाही, पण असं आहे की संजय राऊत हे दुवा ठरत आहेत. मग मराठी भाषा अस्मितेसाठी हिंदी सक्तीचा विरोध असतानाही राज ठाकरे तुम्हाला संपर्क करून उद्धव ठाकरेंकडे निरोप देत होते आणि आजही भेटीचा योग तुमच्या माध्यमातूनच जुळून आला. असं मी म्हणत नाही. दोन भाऊ आहेत, ते भेटणं गरजेचं होतं. ते भेटले, ते आले, नातं दृढ होत आहे, ते होतंच. आणि आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे. आम्ही सगळे आनंदी आहोत. नाही, पण एक आहे की राजकीय युती कधी, कारण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढते आहे. जे होईल ते चांगलंच होईल. आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा, अभिष्ट चिंतनाने झालेल्या भेटीचा योग ज्यांनी प्रत्यक्ष बघितला ते संजय राऊत TV9 मराठीशी बोलत होते. दोन्ही भावांनी एकमेकांना आलिंगन दिलं. बाळासाहेबांच्या खोलीत व्यंगचित्रावर गप्पा झाल्या आणि दोन्ही भाऊ मनाने एकत्र आले आहेत आणि जे काही होईल ते चांगलंच होईल. राजकीय युतीबाबतीत संजय राऊतांना जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यांचं म्हणणं होतं जे काही होईल ते चांगलंच होईल. जसे उद्धव ठाकरे आनंदलेले आहेत तसेच संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतोय, कारण दोन्ही भावांबरोबर संजय राऊतांनी एकत्र काम केलेलं आहे. मग मुखपत्र सामनाच्या निमित्ताने का होईना, शिवसेना पक्ष म्हणून का होईना आणि मित्र म्हणून का होईना, दोन्ही भावांचा स्नेह, दोन्ही भावांचा संपर्क, संवाद अनेकदा संजय राऊत यांना लाभलेला आहे. आणि आज भेटीचं निमित्तही संजय राऊतांच्या माध्यमातून जुळून आलं. मराठी भाषा अस्मितेचं आणि हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलनही, त्याचेही निरोप संजय राऊत यांनी एकमेकांना दिले. आंदोलनही त्यांच्या निरोपांच्या माध्यमातून पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं संजय राऊत यांनाही आनंद आहे की मोठ्या कालावधीनंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि शिवसेना UBTचे नेते म्हणून ते काही ज्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते साक्षीदार होत आहेत. जसे भाऊ दुरावले या घटनांचे ते साक्षीदार होते, तसे दोन भाऊ एकत्र होत आहेत या घटनांचेही ते साक्षीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.